योगाधिराज पातंजलीने चित्ताच्या वृत्ती सांगितल्या 5 आणि या वृत्ती निरोध करायला सांगितलं तेव्हा योग प्राप्त होईल असा उपदेश केला. आणि चित्ताच्या वृत्ती निरोध होण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य या 2 मूलभूत साधना त्यांनी सांगितल्या. इथपर्यंत आपण आलो. आता ते अभ्यास म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय ते आपल्याला सांगणार आहेत. सूत्र क्रमांक 13. तत्र स्थितो यत्नोभ्यासः. चित्ताच्या निरोधावस्थेत स्थित होण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अभ्यास होय. तत्र स्थितो, त्या स्थितीत स्थिर राहायचं आणि त्या स्थितीत स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे अभ्यास. अशी त्याने एक छोटीशी व्याख्या केली अभ्यासाची. आणि म्हणून इथे अभ्यासाचं लक्षण सांगतायत की त्या स्थितीचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करा. ती स्थिती म्हणजे काय, कुठली स्थिती? तर एखादी घटना घडल्यानंतर आपल्यावर म्हणजे आपल्या मनावर जो परिणाम होतो तो परिणाम व्हायच्या आधीची स्थिती म्हणजे ती स्थिती. एखादी घटना घडते, आपल्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे स्थिती बदलते. आपण परिणामित अवस्थेत येतो. घटना घडल्यावर कोणीतरी काहीतरी बोललं, आपल्या मनावर परिणाम होतो, आपण क्रोधिष्ठ होतो, आपण क्रोध पावतो. त्यामुळे आपली जी मनस्थिती असते ती बदलून जाते, आपण क्रोधात प्रवेश करतो. मग ती स्थिती म्हणजे काय, क्रोध येण्याच्या आधीची स्थिती, ती घटना घडायच्या आधीची स्थिती प्राप्त करणं, तसा प्रयत्न करणं म्हणजे अभ्यास. ती घटना घडलीच नसती तर आपली मनस्थिती जशी होती तशीच राहिली असती. आपल्या घरामध्ये एखादा मृत्यू झाला तर आपण शोकाकुल होतो, त्याचा परिणाम होतो आपल्यावर. पण समजा मृत्यू झालाच नसता तर आपण शोकाकुल व्हायचा प्रश्नच नव्हता. म्हणजे पूर्वस्थिती काय होती तर शोकाकुल नसलेली अवस्था. शोकाकुल झाल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते ती स्थिती बदलायची आणि शोकाकुल व्हायच्या आधीची स्थिती निर्माण करायची. हे कसं करायचं तर ज्ञानाने समजावून घ्यायचं की मृत्यू अटळ आहे, प्रत्येकाला येणारच आहे, आपल्या स्वतःला येणार आहे. सगळीकडे मृत्यू थैमान घालत असतो प्रत्येकाच्या घरामध्ये. आज आपला नंबर लागला, आज आपल्या घराची वारी आली, ठीक आहे, शांत व्हायचं, दुःख आवरायचं, शोकातनं बाहेर पडायचं. आणि पूर्वीची स्थिती म्हणजे काय तर मृत्यू झाला नसता तर आपण आपल्या कचेरीत गेलो होतो, आपण शोकाकुलून रडत बसलो नसतो. ती स्थिती प्राप्त करायची, मूळ स्थितीला यायचं, आपलं काम सुरू करायचं. घटना घडायच्या आधीची स्थिती, घटनेमुळे आपल्यावर झालेला जो परिणाम आहे तो परिणाम होण्याच्या आधीची स्थिती प्राप्त करणं, त्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे अभ्यास. आता ते प्रयत्न करायचा आहे, कारण ज्या अर्थी घटना घडते आणि आपल्यावर परिणाम होतो त्या अर्थी आपल्याला पूर्वस्थितीत यायचं आहे. आणि हे आपोआप होत नाही, त्याला कालावधी जातो. एखाद्या घटनेचा इतका सखोल परिणाम होतो आपल्यावर की कित्येक महिने, कित्येक वर्ष, कदाचित अख्खा जन्म सुद्धा आपल्यावर त्या सुराच्या भावनेमध्ये राहू शकतो. मग तोपर्यंत आपल्याला योग साध्य होणं शक्य नाही, कारण आपण द्विधा मनस्थितीत राहिलो. अमक्याने माझा अपमान केला, त्याचा सूड घ्यायचा आहे. सूड घेईपर्यंत चैन पडत नाही. बरं, सूड घेतल्यावर तरी ती स्थिती प्राप्त होते का तर तसंही नाही. सूड घेतल्याचा आनंद येतो अंगामध्ये, अहंकार निर्माण होतो, कशी जिरवली, माझ्या वाटेला जातो काय, अद्दल घडवली. हे सगळं जे की आहे, ही जी स्थिती आहे ती योगाला अनुकूल नाही. आणि म्हणून घटना घडली की प्रयत्नपूर्वक लवकरात लवकर त्या घटनेच्या परिणामामधून बाहेर यायचं, म्हणून त्याला अभ्यास म्हणायचं. त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. सुखासुखी आपोआप ह्या गोष्टी होत नाहीत. आणि म्हणून त्याने सांगितलं की ती स्थिती प्राप्त करायला यत्न करणं, त्यासाठी अभ्यास करणं, हे जे काही करणं त्याला अभ्यास म्हणायचं. स्वतःला आकलन होणारे विषय, इतरांकडून माहीत होणारे विषय म्हणजे इतरांच्या अनुभूती, आणि या दोहोमुळे निर्माण होणारे उपविषय
या 3 प्रकारे आपल्याला नेहमी परिणाम होत असतो. बरा परिणाम नेहमी आपल्याला काहीतरी मुद्दाम आपण करून घेतलाय असं होत नाही. कळत नकळत परिणाम होत असतात. परिणाम कसाही झाला तरी आपण विचलित होतो हे निश्चित. आपल्या मनाची अवस्था बदलते, आपलं आचरण बदलतं, आपलं नित्य जीवन बिघडून जातं. काय ना काय त्याच्यावर परिणाम होतो. प्रत्येक वेळेला परिणाम वाईट होतोच असं नाही, चांगलाही परिणाम होतो. आपण उन्मेषामध्ये सुद्धा राहतो बरेच दिवस. पण या परिणामाचं एक विशेष असं आहे की तो परिणाम विरतो एखाद्या वेळेला, म्हणजे परिणाम नष्ट होतो. आणि परिणाम जरी विरला, आपण ते विसरून गेलो तरी सुद्धा त्या परिणामामुळे मागे काहीतरी उरतं आणि त्याला संस्कार म्हणतात. तो संस्कार आपल्यावर मात्र कायम राहतो. घटना घडून निघून जाते, घटना घडून संपते, घटना दूर जाते, कालामध्ये ते वश होते, कालातीत होऊन जाते. पण त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम आपल्यावर संस्कार घडवतो. काही दिवसाने तो परिणामही नष्ट होतो. उदाहरणार्थ, आपल्याला कोणीतरी मारलं, आपल्या हाताला जखम झाली, घटना घडून गेली. घटना गेली, फार तर काही मिनिटं घडेल मारायची, घटना घडून गेली. त्याचा परिणाम काय? हाताला जखम झाली. एक महिनाभरामध्ये कातडी पूर्ववत होते, परिणामही निघून गेला. पण या घटनेचा जो संस्कार आहे की मला अमक्या माणसाने मारलं, हा संस्कार कायमचा आपल्यावर टिकतो. हा संस्कार जाता जाता मग मनामध्ये अनेक भावना येऊन जातील. घटना आणि परिणाम जरी टिकले नाहीत तरी संस्कार मात्र निश्चित टिकतो. घडलेल्या घटनेमुळे त्या घटनेला आणि ज्याने ती घटना केली किंवा ज्यामुळे घटना झाली, ज्याच्यामुळे, त्याला आपण सोडतो. पण त्याचा जो संस्कार आहे तो आपण पकडलेला नसतानाही आपोआप येऊन तो आपल्याला चिकटतो, तो आपल्याला धरतो. आणि त्यामुळे आपल्या वागणुकीमध्ये खूप फरक पडतो. आपल्यामध्ये आनंद भावना येतील. आणि नंतर एक वेगळीच घटना घडते की इथून पुढे अशा प्रकारे जे अनंत घटनेमुळे अनंत संस्कार आपल्यावर जे झालेले असतात, ते संस्कार आपण जीवनामध्ये जगायला सुरुवात करतो. आपले वडील आपल्याला सांगतात की अमक्याने मला असं असं खोडी काढली होती, माझी फार अपमान केला माझा. इथपर्यंत ठीक आहे. ज्याने अपमान केला ते आणि आपले वडील कालवश होतात, मृत होतात. पुढे केव्हा तरी आपल्या वडिलांचा ज्याने अपमान केलेला असतो त्याचा मुलगा समोरून येतो. आपण त्याला पाहतो, हा, ह्याच्या वडिलांनी माझ्या वडिलांचा अपमान केला होता. त्याने आपलं काही केलेलं नसतं, पण ही मनामध्ये संस्कार कायम राहतो. त्याच्याशी आपण न बोलता निघून जातो, कदाचित तोंड फिरवू. त्यातून बोललोच तर कुठेतरी काहीतरी एखादा धाग्याची अशी संधी साधू की त्याला आपण बोलून दाखवू, तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांचा अपमान केला होता. हे संस्कार आहेत, जीवनभर चिकटून बसतात. आणि म्हणून यातनं प्रयत्नपूर्वक अभ्यास करूनच बाहेर यावं लागतं. नाहीतर आपल्याला कधीही योग साध्य होणार नाही. आपलं मन कधी स्वच्छ राहणार नाही, मोकळं राहणार नाही. सतत आपण त्या संस्कारांच्या खाली जीवन जगत राहू. नेहमी मन कलुषित अवस्थेत असेल. स्मृतीमधून केव्हा घटना काय घडेल आणि पटकन एखादा संस्कार उफाळून वर येईल याचा नेम काहीही देता येत नाही. आणि म्हणून प्रयत्न करावा लागतो, मुद्दाम जाणून बुजून बुद्धीने समजून घ्यावं लागतं की हा संस्कार आपल्याला उपयोगाचा नाहीये. आता जे संस्कार असतात ते काही संस्कार पतंजलीने सांगितलं क्लिष्ट अक्लिष्ट. काही संस्कार हे अक्लिष्ट असतात, म्हणजे चांगले असतात, वाईट तरी नक्की नसतात. राहिले आपल्याकडे म्हणून काही बिघडत नाही, फरक पडत नाही. आणि काही संस्कार क्लिष्ट असतात, म्हणजे आपल्याला आपण ते बाळगू नये असे असतात, नकोसे असतात. हे संस्कार आपल्या मनावर नको. ते पुसून जितक्या लवकर जाईल तितकं चांगलं. क्लिष्ट आणि अक्लिष्ट कोण ठरवतो? आपण ठरवतो. कारण प्रत्येकाच्या दृष्टीने एखादा संस्कार क्लिष्ट असला तर दुसऱ्याच्या मताप्रमाणे तो अक्लिष्ट सुद्धा असू शकेल.
त्याला नक्की परिणाम आपण लावू शकत नाही, एखादा नक्की नियम लावू शकत नाही की अमुक संस्कार म्हणजे अक्लिष्ट, अमुक संस्कार म्हणजे क्लिष्ट, असं नाही करू शकत. प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या जडणघडण आणि परिस्थिती याच्यावर ते अवलंबून असतं. आणि म्हणून संस्कार क्लिष्ट आहे का अक्लिष्ट आहे, चांगला आहे का वाईट आहे, हे आपण ठरवत असतो. याचा अर्थ काय झाला, परिणाम चांगला का वाईट हे ठरवण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. आणि नेमकी ही गोष्ट आपण विसरलेले असतो, म्हणून संस्कार आपल्याला चिकटतो. संस्कार झाल्या झाल्या आपण आपल्या अधिकाराचा बगडा उचलला पाहिजे. हा संस्कार करून घ्यायच्या लायकीचा आहे का बाहेर फेकून द्यायच्या लायकीचा आहे. संस्काराचा त्याग करणं हा आपला अधिकार आहे. संस्कार न बाळगणं, करून न घेणं हा आपला अधिकार आहे. संस्कार होतील, येतील, म्हणून आपण तो काही टिकून घ्यायलाच पाहिजे असं नाही, कारण तो आपला अधिकार आहे. तो अधिकार आपण गाजवायला शिकायला पाहिजे. आणि जितका हा नकाराचा अधिकार आपण गाजवू तितके आपण सगळ्या संस्कारांपासून मुक्त होऊ. कारण योगाला चांगले आणि वाईट दोन्ही संस्कार हानिकारक आहेत. परीक्षेत मुलाचा पहिला नंबर आला, याचा संस्कार किती वर्ष बाळगायचा, असे लोक मी पाहिलेले आहेत. म्हणजे त्यांची मुलं सुद्धा मोठी झाले, लग्न नातवंड आले त्या लोकांना, आणि ते काय करतात, एखाद्याचं दुसऱ्याचं नातवंड समोर आलं की त्याला शिष्टपणाने विचारतात, बाळ कितवीत आहेस तू, की तो सांगतो मी 4थीत आहे. बर, तुझं वय किती, माझं वय अमुक. होय का, माझा नातू आहे ना तो तुझ्यापेक्षा 1 वर्ष कमी असताना 4थीत होता. कितवा नंबर आहे तुझ्या शाळेत, तो म्हणतो माझा 2रा नंबर आहे. माझ्या नातवाचा कायम पहिला नंबर असतो. सांगायचा मुद्दा असा आहे की संस्कार जरी पहिला नंबर आलाय आपल्या नातवाचा, तो हुशार आहे, लवकर लवकर शिकतोय वयाच्या मानाने, हे सगळं किती चांगलं असलं तरी तुम्हाला ते संसारात गुंतवून ठेवतं. संसार क्लिष्ट अक्लिष्ट, चांगला वाईट याचा योगाशी संबंध नाहीये. तो संस्कार आहे हेच जाचक आहे, तेच वाईट आहे योगासाठी. आणि म्हणून प्रत्येक संस्काराला तो करून घ्यायच्या आधीच तुम्ही जर नकाराचा अधिकार वापरलात तर तुम्ही आपोआपच संस्कारांपासून मुक्त राहता, वेगळे राहता, दूर राहता. यत्र स्थितो यत्नोऽभ्यासः, हाच योगाधिराज पातंजलींना अपेक्षित असा अभ्यास आहे. आपल्याला दृश्य आकलन झालं, ते आपल्या जीवनाच्या उद्देश पूर्ततेसाठी चांगलं का वाईट हे ठरवायचं, हे आपल्यावर अवलंबून आहे. देहभोगांना मन नेहमीच आकृष्ट झालेलं असतं. मनाला काही देणं घेणं नाही संस्कार चांगला आहे का वाईट. संस्कार होणं हे मनाच्या दृष्टीने आवश्यक आहे, कारण मनाचं ते खाद्य आहे. मन विषयातनं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे जितके संस्कार तुमच्यावर होतील तितकं मनाचं आयुष्य वाढत जातं. या जन्मेने पुढल्या जन्मी मन सुरू राहतं, ते नष्ट होत नाही तुम्ही तुमचा देह मृत झाला म्हणून. आणि म्हणून चांगला का वाईट यासाठी मन हे नेहमी निराकार असतं, निर्विकार असतं. मला काही घेणं आहे, संस्कार होणं महत्वाचं असतं. आणि म्हणून आपण स्वतः जागृत राहिलं पाहिजे. कोणत्याही घटनेमुळे मिळणारं देहसुख आणि मानसिक आनंद हा भोगलोलूप आहे किंवा नाही याच्यापेक्षा तो आपल्याला करून घ्यायचा नाहीये, हे ठाम मनात राहिलं पाहिजे. त्या मनाला आपण आवर घालायला पाहिजे. मन नेहमीच वाट बघत असतो, काहीतरी घटना घडेल, एखादा भोग निर्माण होईल आणि याला चिकटेल. मनाची अशी स्वाभाविक अवस्था असल्यामुळे आपण म्हणजे स्व आत्मा आहोत हा भाव सतत उदित राहायला पाहिजे. हे आपण अभ्यासाने शिकायला पाहिजे की आपण मन नाही आहोत. मनात आलं अमुक करावं म्हणून ते मी करावं असं नाही. माझं मन हे माझ्यापेक्षा वेगळं आहे, माझा देह वेगळा आहे, मी आत्मा आहे. मला अधिकार आहे संस्कार करून घ्यायचा का नाही. योगिक संस्कार असेल, अध्यात्माचा संस्कार असेल, मी जरूर करून घेईन, कारण त्यामुळे मी योगामध्ये रत राहील. परमेश्वराच्या सान्निध्यात रत राहायला मी आकृष्ट होईल, तो मोह मला निर्माण होईल. पण बाकीचे भौतिक संस्कार असतील तर घटना घडतील, जीवन जगलं जाईल, पण मी तो संस्कार नाही चिकटवून घेणार. घटना जशी घडली ती घटना नष्ट होण्याबरोबरच त्याचा परिणामही लय झाला पाहिजे, त्याचा संस्कारही लय झाला पाहिजे.
आणि यासाठी प्रयत्न आणि अभ्यास करायचा आहे. वाचन, मनन, विचार आणि आचार या 4 गोष्टी सतत लक्षात राहायला पाहिजेत. निरीक्षण करायचं, केलेल्या निरीक्षणांचं विश्लेषण करायचं, त्या विश्लेषणावर विचार करायचा आणि मग आचार करायचा असेल तर करायचा. चटकन कुठल्याही भावनेच्या आपण आहारी जायचं नाही, यासाठी अभ्यास लागतो. यासाठी योग्य ते योगिक गुरूंचं योगिक आचरण, योगिक गुरूंचं मार्गदर्शन घ्यावं. साधू संत सज्जन यांच्या सतत सहवासात राहावं, नेहमी सत्संगात असावं. यासाठी एक छोटस एक साधना करायची. नेहमी कुठलीही कृती करायच्या आधी हरिओम म्हणायचं. साधना करताना ओम तत्सत्वम असे हा जप चालू ठेवायचा आणि साधना करून झाल्यावर पुन्हा हरिओम म्हणायचं. याचं कारण काय माहितीये का? हरिओम असं म्हणून आपण कुठलेही दुष्कृत्य सुरू नाही करू शकत, म्हणजे आपण सभ्य आहोत म्हणून. तर हिरण्यकश्यपू आणि रावण काय देवाचं नाव घेऊनच हिंसा करत होते, त्यांची गोष्ट वेगळी. आपण सभ्य आहोत. ओम तत्सत्वम असे असं करत करत आपण अयोगिक आचरण नाही करू शकत. देवाचं अधिष्ठान आपण ठेवलंय, त्याच्या समोर आपण कृती करतोय, ती कधी आपण वाईट कृती करूच शकत नाही. त्यामुळे जे संस्कार निर्माण होतील ते वाईट संस्कार आधी नष्ट होऊन जातील. आपण अयोगिक आचरण नाही करणार. कधी मोह झाला तरी आपण या नामस्मरणात असलो की आपल्याला आठवण येईल आपण देह आहोत, हा मोह मला नको. मुद्दाम काही ओढून एखादं आचरण करायला आपण धजणार नाही. स्वाभाविक आहे का, जगायला आवश्यक आहे का, करूया, पण त्यात मी गुंतणार नाही. पण देवाचं अधिष्ठान सतत, जपाचं अधिष्ठान सतत ठेवावं, म्हणजे कुसंस्कार आधी होणं बंद होऊन जातं. मग राहिले चांगले संस्कार. मग चांगले संस्कार निदान हानिकारक नाहीत, एवढी ते प्रगती होईल आपली निदान सध्या. आणि मग हळूहळू ज्ञानाने हेही लक्षात येईल की चांगले संस्कार सुद्धा उपयोगी नाहीयेत, ते सुद्धा क्लिष्टच आहेत. आपल्याला त्याचाही त्याग करायचा आहे. आणि मग हळूहळू ही गोष्ट सोपी होऊन जाते. आपण कसलेच संस्कार चिकटवून घेत, घटना घडतात, जीवन जगलं जातं आणि तिथेच ते संपतो. ती घटना, त्याच्याबरोबर परिणाम संपतो, त्याच्याबरोबर संस्कारही संपतात. आपण संस्कारांपासून मुक्त होतो या प्रयत्नाने अभ्यासाच्या योगी. सूत्र क्रमांक 14. सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. सतु दीर्घकाल, परंतु असा अभ्यास पुरेसा वेळ देऊन, नैरंतर्य अंतर न ठेवता, सातत्याने आणि श्रद्धा विश्वास ठेवून, दृढभूमी सातत्याने विश्वास ठेवून अभ्यास केला की तो भक्कम पायावर आधारित होतो, दृढभूमी तयार होते. आणि त्याचा परिणाम काय? सत्काराः सेवितो, अशा अभ्यासाची गुणवत्ता उत्तम होते. आता या सूत्रामध्ये पातंजलीने अभ्यासाचं लक्षण सांगितलंय. अभ्यास कसा करायचा ते सांगतायत. तर अभ्यास संपेपर्यंत दीर्घ काळ करायचा असतो, तो सातत्याने श्रद्धापूर्वक करावा. अभ्यासाचा जो विषय असेल त्याच्यामध्ये रस घ्यावा आणि दृढतेने अभ्यास आत्मसात होईपर्यंत करत असावं. अभ्यास पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने यश येईपर्यंत, यश मिळाल्यानंतर ते यश टिकण्यासाठी, यश मिळालं तरी अभ्यास सुरू असायला पाहिजे. चिकाटीने, सातत्याने आणि श्रद्धेने केला गेला पाहिजे. त्याला कार्य कालमर्यादा ठेवता कामा नये. आपल्या परीक्षेला कालमर्यादा असते, 1-2 टर्म्स दिलेले असतात, त्याच्यात ते तेवढं वर्ष पूर्ण करावं लागतं. तसं योगाभ्यासामध्ये काही नाही. किंवा त्या 2 टर्म्स पूर्ण व्हायच्या आधी आपल्याला पुढच्या ते जाता येत नाही. दोन्ही प्रकारे कालमर्यादा अभ्यासाला नसावी. अभ्यास पूर्ण झाला पुढे जायचं, पूर्ण झाला पुढे जायचं, आणि पूर्ण झाला तरच पुढे जायचं. आणि म्हणून अपेक्षित ज्ञान मिळेपर्यंत न कंटाळता सतत अभ्यास करावा लागतो. अभ्यास अखंडपणे करायला पाहिजे आणि केलेल्या अभ्यासाचं विस्मरण होता कामा नये. अभ्यास नित्यनियमित रोज करायला पाहिजे, त्यासाठी कष्ट घ्यायला पाहिजेत, केलेल्या अभ्यासाला उजाळा द्यायला पाहिजे. धरसोडपणा उपयोगाचा नाही. आपण देवाची पूजा करतो नित्यनियमित दररोज, आणि ती पूजा केली की दुसऱ्या दिवशी त्या फुलांचं निर्माल्य होतं अशी आपली भावना आहे. मग ते निर्माल्य आपण काढून टाकतो, पुन्हा पूजा करतो. एकदा पूजा केली की झालं, संपलं असं नाही. दररोज पूजा करतो. तसा अभ्यास दररोज करायला पाहिजे. योग साधना दररोज करायला पाहिजे. आसन शिकून घ्यायचे, प्राणायाम शिकून घ्यायचा, गुरुजी त्यांच्या घरी, आपण आपल्या घरी, प्रश्न मिटला. तसं नाही. गुरुजी जाऊ देत त्यांच्या घरी, आपण
अभ्यास रोज तर करायला पाहिजे, प्राणायाम रोज करायला पाहिजे, ओंकार रोज करायला पाहिजे, ध्यान दररोज लावायला पाहिजे. योगाची ही मोठी खासियत आहे. बहुतेक अभ्यास एकदा करून भागतो. 8वीचा अभ्यास केला, 8वीची परीक्षा पास झाली, 9वीत गेले, 8वीचा अभ्यास सोडून दिला. आपल्याला काही गरज नाही त्याची करायची. पुढे असं करत करत शिक्षण संपतं. शिक्षण संपल्यावर नोकरी लागते, आपण पूर्ण अभ्यासच सोडून देतो आणि नोकरी करतो. तसं योगामध्ये चालत. एकदा सातत्याने योगाभ्यास करायला लागल्यावर, योग साधना करायला लागल्यावर परमात्म्याचा साक्षात्कार होईपर्यंत अभ्यास करायचा. पूजेचं काय करतो आपण? पूजा आज करतो. पूजा आज करतो ती काय असते? कालच्या पूजेचा पुढचा भाग असतो आजची पूजा. म्हणजे कालची पूजा संपलेली नसते म्हणून तर आज पूजा करायची. कालची पूजा समाप्त झालेली नसते म्हणून आपण पुन्हा आज पूजा करतो. आज पूजा कशाला करतो? तर देवाचा साक्षात्कार व्हावा म्हणून करतो. उद्या पूजा करायला लागू नये म्हणून आज पूजा करायची असते की मला साक्षात्कारित होऊ दे. उद्याची पूजा मी साक्षात्कारित म्हणून करेन. आजचा हा जो देह आहे ह्याच्यामध्ये स्थित्यंतर होऊ दे, याच देही पुनर्जन्म होऊन जाऊ दे. साक्षात्कारित म्हणून मी उद्या पूजा करेन. ती पूजा वेगळी असेल म्हणून पूजा करायची. हे साध्य होत नाही म्हणून परत परत उद्या पूजा करायची, परत परत करायची. तशी योग साधना. साक्षात्कार होईपर्यंत योग साधना करायची. साक्षात्कार झाला तरीही करायची, कारण तो टिकून राहण्यासाठी, पाय घसरू नये म्हणून. आणि म्हणून योग साधनेचं मोठं महत्व असं आहे की तो अभ्यास करताना आपणच अभ्यास व्हावं लागतं. देवाची पूजा करताना आपणच भगवान व्हावं लागतं. भक्ताभाव लोप झाला पाहिजे. त्यातून व्युत्थान झाल्यावर पुन्हा आपण भक्त होऊ. पण पूजा करताना आपण प्रत्यक्ष परमात्मा होऊनच गेलं पाहिजे. इतकं एकरूपता आणि एकचित्त झालं पाहिजे त्याच्यामध्ये. योगाभ्यासामध्ये तिथे परमेश्वराचं अधिष्ठान ठेवावं लागतं. तन मन अर्पण परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा, भाव भक्तीने योग साधना करावी लागते, अभ्यास करावा. कारण श्रद्धेमुळे कालावधी कमी होतो. तुम्ही निर्विकारपणे जरी पूजा केली, आयुष्यभर पूजाच करत बसाल. आता सर्वसाधारण असंच होतं. पूजा म्हणजे काय? गंध लावायचं, आंघोळ केल्यानंतर बसायचं देवापुढे. ठरलेला आहे कार्यक्रम. देव काढायचं, निर्माल्य बाजूला करायचं, गंधावर पाणी घालायचं, पाण्याने आंघोळ घालायची, वस्त्राने पुसायचं, पुन्हा गंध लावायचं, फुलं घालायचे, ठेवून द्यायचं. मग पाय तर काय म्हणायचं असेल तर म्हणायचं रोजचं. झाली पूजा. मग आपण आणि देव यांचा संबंध काही नाही. मग तिथून पुढे दिवसभर गंमत करायला मोकळे. ते एकदम दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करताना का आंघोळ केल्यावर पूजा करायची, तेव्हा आठवण होणार एकदम. तोपर्यंत आपण आणि देव यांचा संबंध काही नाही. खलास. ऑफिसमध्ये आपण संध्याकाळी येतो ना कुलूप लावून ऑफिस, त्या चेअरला काय उद्या सकाळी 10 पर्यंत काही घेणं नाही मला या चेअरशी. नोकरी अशी करतो आपण. तसं नाहीये. 24 तास आपण सदा त्यातच रंगला, त्यातच असायला पाहिजे, सतत त्याच्यामध्ये. त्यामुळे हा जो अभ्यासाचा कालावधी आहे तो लवकर संपुष्टात येतो. आपण लवकर साक्षात्कारित होतो. मग अभ्यास राहत नाही, मग फक्त साक्षात्कारी म्हणून उपासना सुरू राहते. अभ्यास राहत नाही, प्रयत्न करायची गरज राहत नाही. पण पूर्ण श्रद्धेने केला गेला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी जसं आपण घरामध्ये स्वच्छता करायला, फरशी पुसायला, कपडे धुवायला, भांडी घासायला कामवाली बोलावतो नेहमी. ती कामवाली येऊन करते पूजा. कोणाकडे गाड्या असतात, ड्रायव्हर ठेवला जातो. तसा देवाच्या पूजेसाठी पुजारी ठेवला जातो काही ठिकाणी. तिथे मोठी मौज होती. बघा, तुम्हाला सुद्धा हसायला. पूजेचं उद्दिष्टच समाप्त झालं ना पुजारी ठेवला की. तुम्हाला काय त्यातनं मिळणार? कारण पूजेमुळे जे पावित्र्य निर्माण होतं ते प्रथम मनात निर्माण होतं. मन पवित्र होतं. तुम्ही पूजा स्वतः करता तेव्हा तुमचं मन पवित्र होतं. ते अयोगिक आचरण करत नाही, ते जीवात्म्याशी आणि आत्म्याशी एकरूप होऊन जातं. तुम्ही पुजारी जर ठेवला तो एक सोपस्कार झाला, कामवाल्या बाईसारखा, ड्रायव्हर सारखा. त्यामुळे घरातल्या वातावरण किंवा घरामध्ये जे पावित्र्य आहे ते निर्माण होणार नाहीये. तुमच्यामध्ये पावित्र्य कधीच निर्माण होणार नाही. तुम्ही जर पूजा केली तर तुमचं मन प्रसन्न होईल, तुमचं मन पवित्र होईल. ती पूजा करताना घरातल्या कुटुंबाचा जर सहभाग असेल की पूजा झाल्यावर चला आता आपण आरती करूया सगळ्या मिळून, सगळ्यांची मन पवित्र होतील. त्यामुळे घर पवित्र होईल, घरचं वातावरण पवित्र होईल. तो पुजारी येईल, पगारासारखा पूजा करेल आणि चालायला लागेल. आपण कचेरीत जातो, नोकरी करून येतो, तसं झालं आहे. त्याने पावित्र्य काहीच निर्माण होणार नाहीये.
योगाभ्यासामध्ये हे चालत नाही, स्वतः करावं लागतं स्वतः. आणि म्हणून अभ्यास म्हणजे काय ते समजावून घ्यावं लागतं. प्रेम हे भिन्न लिंगामध्ये असतं, स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये प्रेम असतं. मैत्री ही समपातळी असते, मैत्रीला लिंग समलिंगी सुद्धा त्यांच्यामध्ये मैत्री असते. श्रद्धा ही नेहमी नीचतेकडून उच्चतेकडे असते. शिष्याची गुरुवर श्रद्धा असते, मुलांची आई वडिलांवर श्रद्धा असते, भक्ताची भगवंतावर श्रद्धा असते. भावना नातं निर्माण करतात आणि त्यामुळे नेहमीच द्वेषाभाव राहतो. मला अमक्याबद्दल चांगली भावना आहे म्हणजे तो आणि मी याच्यामध्ये नेहमी द्वैत राहतो भावनेमुळे. भक्तीमुळे समर्पणामध्ये जीव सुखावतो. भक्त भगवंतामध्ये नेहमी भक्तीमध्ये राहायचा प्रयत्न करतो, तो भगवंतापासून स्वतःला नेहमी वेगळा समजतो. माया ही गुंतवून ठेवणारी असते आणि ते व्यवहारी असते. व्यवहार संपला माया संपली, माया संपली व्यवहार संपला, एकमेकावर अवलंबून आहे सगळं. वात्सल्यामध्ये संगोपनाचा अहंकार निर्माण होतो की मी पालन पोषण करते, मी करते. आई मुलगा असला तरी सुद्धा आईला निश्चित अहंकार असतात. असं केलाय, मग वाढवलाय कसा मुलाला, उगाच पहिला नंबर आला का त्याचा. सहज संदेश शेजारणीला ती सख्य जे असतं ते निस्वार्थी असतं. एकमेकांना चांगलं करण्यासाठी झगडत असतात, त्याच्यामध्ये लिंगभेद राहत नाही. सख्य कोणामध्येही असतं आणि ते खरंच चांगला निरागस भाव असतो, पण दुजाभाव कायम राहतो आणि अहंकार असतो की मी त्याला मदत केली, त्याने मला मदत केली, मी त्याला मदत केली. सख्य भाव दोघांच्या मध्ये काही वाईट नसतं, चांगलं असतं, अगदी छान असतं. आणि करुणा ही नेहमी उच्चाकडून नीचेकडे जाते, नीचतेकडे जाते. एखाद्याला दयाबुद्धी येते कोणाला पाहिलं की, आणि तिथे दयेचा अहंकार निर्माण होतो. आणि या सगळ्यांचा अभ्यास करून याच्यामधून बाहेर पडायचं. आपण लहानात सगळ्यात सहान आहोत, हे जीवन जगत जगत शून्य व्हायचं आणि त्या शून्यामध्ये महानातून महान होत होत पूर्णत्वाला प्राप्त केलं म्हणजे अभ्यास संपुष्टात येतो. हे सगळं लक्षात ठेवून योगाचा अभ्यास करायचा. योगाचा अभ्यास म्हणजे गंमत नाहीये. ह्या सगळ्या ही जी मी आता काही वाचलं ही यादी खूप मोठी आहे, एक 10-12 गोष्टी मी वाचल्या असतील आता. ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं आहे, यासाठी प्रयत्न आणि अभ्यास करायचा आहे आपल्याला. सूत्र क्रमांक 15, दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. दृष्ट पाहिलेले, श्रविक ऐकलेले, अनुश्रविक पाहिलेले ऐकलेले या अनुषंगाने येणारे विषय, विषय वितृष्णस्य याबद्दल आसक्ती नाहीशी झाली, शमली की वशिकार संज्ञा वैराग्यम. अशा वैराग्याला वशिकार संज्ञक वैराग्य असं म्हणतात. 13 आणि 14 या 2 श्लोकामध्ये योगाधिराज पातंजलीने अभ्यास म्हणजे काय ते आपल्याला सांगितलं. अभ्यासाची महती आणि माहिती दोन्ही दिलं. आता ते वैराग्य म्हणजे काय सांगतायत, कारण चित्ताच्या वृत्ती निरोध करायला अभ्यास आणि वैराग्य यातील 2 साधना सांगितलेत. अभ्यास म्हणजे काय ते सांगून झालं, आता वैराग्य म्हणजे काय ते सांगते. त्यांनी सांगितलंय की पाहिलेले ऐकलेले तसेच या अनुषंगाने येणारे विषय याबद्दल आसक्ती नाहीशी झाली, शमली की त्या वैराग्याला वशिकार संज्ञक वैराग्य असं म्हणतात. एक विशिष्ट नाव दिलं या विशिष्ट प्रकारच्या वैराग्याला. आपल्या नित्य रोजच्या जीवनामध्ये आपल्या दृष्टीला कितीतरी गोष्टी पडतात, अवलोकन केल्या जातात, डोळे उघडे असतात आपले, आपण पाहत असतो. तसंच कान उघडेच असतात नेहमी, आपली इच्छा असं नसो कानावर येऊन गोष्टी आदळत असतात. प्रत्यक्ष पाहायला चक्षुर्वे सत्यम जशा गोष्टी मिळतात तशा ऐकायला मिळतात. पण इथे दृष्ट विषय असं जरी म्हटलं असलं तरी ते पंच ज्ञानेंद्रिय सगळी विचारात घ्यायची, पंच कर्मेंद्रिय सुद्धा विचारात घ्यायची. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय या सगळ्यामुळे, तसंच मन बुद्धी स्मृती या सगळ्यामुळे काही ना काहीतरी घटना सतत घडत असतात आणि त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. एवढ्याने भागत नाही तर पाहिलेलं ऐकलेलं या 2 घटनांमधून त्याचा परिणाम म्हणून काही वेगळेच उपविषय तयार होतात, त्याचाही परिणाम आपल्यावर होत असतो. आणि त्यामुळे पाहिलेले ऐकलेले आणि याचे उपविषय या घटनांचा आपल्या मनावर सतत परिणाम होत असतो, आपल्यावर परिणाम होत असतो.
आणि त्यामुळे माया निर्माण होते, भोग निर्माण होतात. आणि पतंजली सांगतायत की या मायेपासून, या भोगांपासून दूर जाणं, त्या माया आणि भोग श्रमवून टाकणं, नष्ट करून टाकणं, याला योगामध्ये फार महत्व आहे. आणि हे जे काही निर्माण होतं याला जर आपण वश करून घेतलं, हे जर आपण क्षीण करू शकलो, तर आपल्याला वैराग्य प्राप्त होतं. दृष्ट विषय, दृष्ट म्हणजे चक्षुर्वय सत्यम एवढाच अर्थ घ्यायचा नाहीये. पंच ज्ञानेंद्रियामुळे आपल्याला अनेक विषय ज्ञात होत असतात. आपल्या कातडीला काहीतरी स्पर्श होतो, लगेच आपल्याला संवेदना येतात. नाक नेहमी आपलं वास घ्यायचं कार्य, श्वसन चालू आहे, त्याच्याबरोबर हवेतनं वास येत असतात वेगवेगळे. आपल्याला आकलन होतं या वासाचं. आपली इच्छा नसते, काही आपल्या मनातही नसतं, पण येत असतं, आपाप येत असतं. पंच ज्ञानेंद्रिय एक डोळे सोडले तर सगळं आपाप घडत असतं. डोळे आपण मिटू शकतो एखाद्या वेळेला, नाही अशातला भाग नाही. तसंच पंच कर्मेंद्रियांमुळे सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी विषय घडत असतात, त्याचं ज्ञान होत असतं. हातापायाची हालचाल आपण करतो त्यावेळेला निश्चित आपल्याला ज्ञान होतं. जमिनीवर पाऊल टाकलं की वाटतं की अरे गार आहे जमीन, आपल्याला ज्ञान होतं. थंडी आहे, गार आहे, नाही मोजे घालायला पाहिजेत, चपला घालायला पाहिजेत, वगैरे वगैरे. त्या पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय नुसतं बसलं तरी मनामध्ये तर काय सारखे 100 विचार येत असतात मिनिटाला. प्रचंड कारखानाच येतो विचारांचा. अनेक वेळेला बुद्धी उगाचच चालते कुठेतरी. आपण शांतपणे ट्रेन मध्ये बसलोय, इकडे प्रवासी कोणतरी बोलतायत, ते बोलत असतात काहीतरी, इकडे मेंदू त्यांच्या विषयाबद्दल काहीतरी सुरू करतो विचार करायला. अरे बाबा तुला काय करायचं आहे, काय संबंध आहे का, तुला कोणी विचारलंय, नाही, तो चालू राहतो. स्मृती नको त्या वेळेला स्मृती येत असतात. तुमची इच्छाही नसते, मनातही नसतं आता काही आठवण काढावी, पण येत असतं. या सगळ्याचा परिणाम होत असतो. याला दृष्ट विषय म्हणायचं. हे आपले आपले स्वतःचे विषय असतात. आणि स्वतःच्या विषयापासून दूर राहणं हे फार मोठं कठीण जातं, फार मोठं वैराग्य येते अंगी साधलं तर. आमच्या परशुराम गावी एक ग्रामस्थ होते, ते रामदासी बुवा झाले. अनेक वर्ष गावाला काही आले नव्हते. ते केव्हा आले तर इतर रामदासी बुवांबरोबर एक यात्रेकरू म्हणून, परशुराम हे तीर्थक्षेत्र आहे, दर्शनासाठी म्हणून आले. इतर रामदासी बुवांबरोबर. स्वतःचं घर त्यांचं गावाला, गावकरी ते आमचे नातेवाईक आहे तिथे, सगळं आहे, घरी आई वडील भाऊ सगळे. पण इतर रामदासी बुवांबरोबर ते परशुरामच्या धर्मशाळेत देवळात राहिले. दुसऱ्या दिवशी आपल्या इतर सहकार्यांबरोबर गावामध्ये भिक्षा मागितली. आणि त्यात गंमत म्हणजे स्वतःच्या घरी सुद्धा इतर रामदासी बुवांसारखीच भिक्षा मागितली. अजून पुढची गोष्ट, जेव्हा गावकरी संध्याकाळी त्यांना कोणी भेटायला गेले, काय गेलं, तसे त्यांच्या घरचेही भेटायला गेले, तर इतर गावकऱ्यांजवळ जसे ते बोलले तसे ते घरच्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांजवळ बोलले. इतकं वैराग्य आलं त्यांना. ह्याला वैराग्य म्हणतात. स्वतःचे प्रत्यक्ष विषय, तिथे सुद्धा वैराग्य प्राप्त झालं. तिथून सुद्धा त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. याला खरं वैराग्य म्हणायचं. अनुश्राविक विषय, इतरांचे अनुभव आपण ऐकतो, पुस्तकातून वर्णन वाचतो आणि त्यामध्ये आपण तादात्म्य पावतो. त्यामुळे आपण उत्तेजित होतो, आपल्या भावना उचंबळून येतात. नुसतं वाचून अंगावर काटा येतो. प्रत्यक्ष काही पाहिलेलं नाहीये, पुस्तक वाचतोय आपण, काही ऐकलेलं नाहीये, नुसतं त्या मजकुरावरून आपण चिडतो, आनंदित होतो. दोन्ही गोष्टी घटना घडतात आणि त्यामुळे आपल्यावर परिणाम होतो. याला म्हणायचं अनुश्राविक विषय. त्या विषयाच्या मागोमाग येणाऱ्या भावना, वास्तविक कारण काही नाही. असे विषय आपण त्रयस्थपणे वाचून सोडून द्यायला पाहिजेत. त्याला आपल्यावर परिणाम करून घ्यायचं कारण नाही. केव्हा तरी काहीतरी 10 वर्षापूर्वी किंवा शिवाजीच्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी अमुक घटना घडली आणि मग आपल्या अंगामध्ये द्वेष येता कामा नये. आज वाचताना इतिहास वाचतोय आपण, हे भान राहायला पाहिजे. काही महाभाग ह्याच्या पुढचे भेटतात, ते थिएटरमध्ये बसलेले असतात. आपलं मी ऐकलंय, पाहिलं नाही प्रत्यक्ष, पण असं मी ऐकलंय की थिएटरमध्ये बसलेले असतात आणि ते पडद्यावर निर्जीव सावल्यांचा खेळ चाललेला असतो, रंगसंगीत, आणि तो विलन येतो आणि त्या काय नाही केला त्रास द्यायला लागतो. हा इतका चिडतो की तो हातामध्ये तो कणसाचा बुट्टा घेऊन तो मारतो त्या पडद्यावर. अनुशारीक विषय, काय प्रकारचा परिणाम आहे हा माणसावर.
कारण नसताना, स्वधर्म सहकर्माशी संबंध नसताना मनुष्य भावना विवश होतो, त्या घटामध्ये एकरूप होतो आणि त्याच्यावर तो आचरण करतो, त्याप्रमाणे पारिपत्य करतो त्याचं, किंवा उसंबळून आनंदाने उड्या मारतो. हे त्या थिएटर मध्ये मला कोणीतरी सांगितलं, म्हणजे आता नुकतंच ऐकलं मी. त्यामुळे तो एक गाईड सिनेमा बघायला गेला होता. त्यामुळे मी अर्धवट निघून आलो त्या सिनेमातनं. म्हटलं काय झालं? हा म्हणे आयुष्यात मी प्रथम सिनेमा पाहतो. म्हणजे तो गाईड सिनेमा त्याने सांगितलं की तो मॅटिनीला आला होता, म्हणजे तो इतका जुना झालेला सिनेमा. त्यामुळे त्या थिएटरमध्ये म्हणाला मी सोडून सगळ्यांचा सिनेमा पाठ होता म्हणाला. आणि तिकडे डायलॉग व्हायच्या आधी हेच डायलॉग म्हणायचे. आणि शेवटी खर म्हणे असा झाला की तिथे हिरोईन आली काहीतरी नाचत नाचत, ते गाणं म्हणत होती काहीतरी काटसे खिचके वगैरे. तर इकडनं ते आल्यावर हा मनुष्य शेट्टी मारून म्हणाला हा मार उडी. आणि तिथे नंतर तिने उडी मारली. इतके पाठ झाले होते यांना. म्हणाले मी नाही थांबू शकलो, मी निघून आलो तिथून. तर सिनेमा काय मी पूर्ण पाहिला नाही. आता देवानंदच्या मृत्यूनंतर त्याने मला आता एवढ्यात त्याची स्वतःची एक गंमत म्हणून सांगितलं. या सूत्राला म्हटलं, मी सूत्र त्या अभ्यासच करत होतो शुक्रवारसाठी. म्हटलं बरं झालं उपयोग झाला सांगायला. माणसं किती त्याच्यामध्ये म्हणजे किती इन्व्हॉल्व्ह व्हायचं, किती एकरूप व्हायचं. पुढची गंमत अशी वाटते की अशा प्रकारे तुम्ही चांगल्या ठिकाणी एकरूप का होत नाही, परमात्म्यात एकरूप का होत नाही. समोर तुम्ही गणपतीची आरती म्हणता, पूजा करता, त्यामुळे गणपती स्वतः का होत नाही? तिथे नाही होत, कारण देह त्याला आसक्ती असेल तिथे एकरूपता पटकन येऊन जाते. आणि म्हणून हे अनुश्राविक विषय जे आहेत तिथे आपण त्रयस्थपणेच राहायला पाहिजे. आपण तिराईत आहोत हा भाव सतत राहायला पाहिजे. हे एक विषय ज्ञान म्हणून आपण हे वाचतोय, अनुश्राविक विषय ज्ञान म्हणून ते ऐकतोय, ज्ञान म्हणून पाहतोय, हा भाव सतत राहायला पाहिजे. दुसऱ्याचे अनुभव म्हणून आपण ऐकतोय, त्यामध्ये आपल्याला स्वारस्य निर्माण होता कामा नये, आपल्याला भावभावना निर्माण होता कामा नाहीत. आता हे जसे चक्षुर्वी सत्यम पाहिलेले आणि अनुश्राविक म्हणजे ऐकलेले दुसऱ्याचे अनुभव, हे स्वतःचे आणि दुसऱ्याचे हे जे विषय असतात ते विषय आपल्याला आकलन झाल्यानंतर त्यामुळे तिसरेच विषय तयार होतात. त्याला उपविषय असं म्हटलं जातं. ह्या तिसऱ्या प्रकारच्या घटना असतात. आपला संबंध काहीही नसतो त्याच्याशी, दुसऱ्याचाच कोणातरी अनुभव असतो, स्वतः पाहिलेलं असतं आणि त्यामधून वेगळा विषय एक निर्माण होतो एक प्रकारचा. अनेक अनेक घटना घडत असतात. राजकारणात तर काय लोक वेडीपेशी होऊन जातात. कुठेतरी दोन पुढारी त्यांच्यामध्ये काहीतरी भाषण एकमेकांच्या विरुद्ध ते ठोकतात आणि हा इकडे घरामध्ये सोफ्यावर बसल्या बसल्या टाणा 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 करायला लागतो. दुसऱ्याचे सकाळी 6ला बाहेर पडतो फिरायला म्हणून, सगळे ते एकत्र जमतात आणि मग ही चर्चा सुरू होते. सकाळी म्हणजे मी खरोखर त्या 6च्या क्लासला जरी येत असलो तरी ही मला वाटेत करमणूक छान असते. माझा स्पीड जास्त नसतो, वयामुळे सावकाश येत असतो, ऐकत असतो. छान त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात आणि आदल्या दिवशी पेपरमध्ये वाचलेलं त्याच्यावर त्यांचे विचार ते एकमेकांना ऐकवत असतात. मोठे श्रवणीय आणि एखादं पुस्तक लिहावं इतके छान विचार असतात. उपविषय त्यांचा काही संबंध नाहीये त्याच्याशी. आपापसात भांडणं करतात, काय वाटेल ते करतात. आपण ट्रेनमध्ये प्रवास करत असतो, एखादं कुटुंब सहलीला चाललेलं असतं, आपण कामाला चाललेलं असतो ऑफिसच्या, पण ते कुटुंब पाहिल्यावर आपल्याला वाटतं की आपण एक कुटुंबाला घेऊन केव्हा सहलीला जाणार. आता आपली जे काही आपण कामाला जातोय, आपण ड्युटीवर आहोत, त्याच्याशी त्याचा काही संबंध नसतो, पण आपल्या मनामध्ये या गोष्टी येतात. असे अनेक विषय उपविषय, आणि त्यामुळे आपण भावना विवश होतो आणि आपण जे प्रत्यक्ष काम करत असतो त्या कामावर त्याचा परिणाम होतो निश्चितपणे. आपण त्याच्यात एकरूप नाही होऊ शकत. आपल्या स्मृतीमध्ये ते राहतात विषय, त्याने तिसरे विषय निर्माण होतात आणि एकूणच आपलं जे जीवन असतं ते पूर्ण बदललं जातं. म्हणून पातंजली सांगतायत वितृष्ण दृष्ट अनुश्राविक आणि उपविषय जे आहेत त्यात रस न घेता, त्यात आसक्ती न ठेवता, त्यात न गुरफटता त्याच्याकडे त्रयस्थ भावनेने पाहणं हा अभ्यास आहे. त्यासाठी प्रयत्नपूर्वक हे करावं लागतं. सहज साक्षी भावनेने एखादी घटना बघणं हे आपल्याकडून सहज झालं पाहिजे. घटना घडते, आपण पाहतोय, ऐकतोय, त्यातनं जे काय होत आहे ते पाहिलं, त्यातली गंमत काय ती घेतली, आनंद घेतला, सोडून दिलं. इतकं सहज झालं पाहिजे. ते नेहमी आनंदात असायला पाहिजे. जरी त्या लोकांचं काही भांडण झालं तरी सुद्धा
आपला आनंद आपण विरू देता कामा नये. तिथे भांडण धुमशकली चालू असते, आपण त्यांनी सहभाग त्यात झालात की म्हणजे जे उपविषय असतात त्यात तुमचा सहभाग झाला, ते दोघे एकत्र येतात आणि तुमचं डोकं फोडतात, हे फक्त लक्षात ठेवावं. कुणाची भांडणं सोडवायला जाण्यात काही अर्थ नसतो, तुमचा काही संबंधही नसतो. तेव्हा प्रत्येक घटनेमधनं जे काही चाललंय ते दृश्य अवलोकन करणं, ते पाहणं, त्रयस्थ भावना ठेवणं, साक्षी राहणं, वितृष्ण. तर तुम्ही वितृष्ण झालात, त्याच्यामध्ये तुम्हाला तृष्णा निर्माण होता कामा नये, त्यात चव निर्माण होता कामा नये, त्यातली तहान भागता कामा नये. कुठेतरी काहीतरी स्वतःला पुढारी पण येता कामा नये की दोघं जण भांडतायत, त्यांची भांडणं मिटवली, मग दोघांना आपल्या घरी घेऊन जायचं, त्यांना चहा पाजायचा वगैरे वगैरे. मग बायको घरातनं ओरडते, लष्कराच्या भाकऱ्या वाजायला झाली सुरुवात यांची, काही कारण नसतं. ते दोघे जरी घरी निघून गेले तरी सुखाने तुम्हाला पुढारपण मिळाल्यासारखं वाटतं, पण तेच तुमच्या गोतास काळ होतं. वितृष्ण, नेहमी साक्षीभाव सुटता कामा नये. कुठलाही विषय असू दे, स्वतःचा असू दे, दुसऱ्याचा असू दे, नाहीतर त्यामधून निर्माण झालेला उपविषय असू दे. वशिकार संज्ञक असं म्हटलंय वैराग्य. अशा प्रकारे हे सगळं जे काही घडतं त्याला वश करून घेणं, त्याला क्षीण करणं, त्याला नष्ट करणं, आपल्यात वश करून घेणं, त्याला अंकित करून घेणं आपल्या बाजूला, आणि आपल्या नियंत्रणाखाली ते सगळ्या घटना क्षीण करून टाकणं, त्याचा परिणाम स्वतःवर होऊ न देणं, म्हणून त्याला वश करणं असं त्यांनी म्हटलंय. म्हणून या वैराग्याला त्याने वशिकार संज्ञक असं म्हटलंय, वशिकार वैराग्य. याचा अर्थ इतकाच आहे की पुढे दुसरं काहीतरी वैराग्य ते सांगणार आहे त्यानंतर, त्याला नाव दिलंय मुद्दाम त्यांनी, वश करून घेतलं गेलेलं वैराग्य. दृष्टानुश्रविक विषय वैतृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम. आपल्या शरीराचा बहुतांशी भाग हा आपल्या ताब्यात नसतो. देह आपला आहे, आपण धारण केलेला आहे, स्वतःसाठी धारण केलाय, तिथे जीव निर्माण केलाय, देहादी इंद्रिय धारण केली आहेत, आणि आपण मोठमोठे होत आपली जोपासना करत वाढत एक जाण येण्यासाठी तिथपर्यंत आपण आलोय. जगाचं ज्ञान ग्रहण करतोय, आनंद घेतोय, मौज घेतोय, यासाठी देह धारण केलेला आहे. परंतु तरी सुद्धा एक गोष्ट आपण विसरून जातो. आपल्याला वाटतं की आपण देह निर्माण केलाय, आपल्यासाठी निर्माण केलाय, आपण त्याला अन्न पाणी घालून जोपासतोय, त्याचं भरण पोषण करतोय, त्याला वाढवतोय, त्याचं संरक्षण करतोय, आणि म्हणून त्या देहाने सगळं आपलं ऐकायला पाहिजे, ही स्वाभाविक आपली अपेक्षा होते. जसं वडील आणि मुलगा किंवा पालक आणि पाल्य याच्यामध्ये हे एक विचित्र नातं निर्माण होतं, त्यातनं भावना निर्माण होतात. आई वडिलांना स्वाभाविक वाटतं, अरे आम्ही जन्माला घातलं, तुझं पालन पोषण केलं, आता तू मोठा झाला, मिसळून फुटलं म्हणून शहाणपणा झाला का, आम्हाला तू असं बोलणार, आम्हाला टाकून देणार, असं करणार, तसं करणार, ह्या अपेक्षा निर्माण होतात. कारण मी ते केलंय, हा जो भावना आहे, ही जी भावना आहे, हा जो भाव आहे, हा चुकीचा आहे, हे आपण कधी समजू शकत नाही. आपण सृजनाचा आनंद घेतलाय, आपण कुटुंब वत्सल्याचा आनंद घेतलाय, हे राहतं बाजूला, आणि आपण काहीतरी या माणसाला जन्माला घालून उपकार केलात, हा भाव तिथे येऊन चिकटतो, आणि हे महाघातक असतं. आणि त्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा निर्माण होतात की मुलाने काहीतरी शिकल्यानंतर आपल्यासाठी काहीतरी करावं. अनेक कामं आपण त्याला सांगतो, जेव्हा खायला जरी आपल्याकडे पैसे असत नसत, त्या मुलाकडनं सुनेकडनं अपेक्षा ठेवत असतो त्याने करावं आपलं. वास्तविक कारण काही नाही. तुम्ही कुटुंब वत्सला, तुम्ही कुटुंबाचा आनंद घेतलेला, तुम्ही सृजनाचा आनंद घेतलेला, मुलांना वाढवण्याचा आनंद तुम्ही घेतलेला, मूल मोठं झालं, गेलं निघून, तुम्ही झाड वाढवता, वाढत जातो, तुम्ही आनंद घेत असता, पानं लागली, फुलं लागली, फळं लागली, ते फळ गळून पडतं खाली, म्हणून का रडत बसायचं का, ते गळणारच आहे एक दिवस. तसं तुमच्यापासून मुलं दूर जाणारच आहेत एक दिवस. हे गृहीत धरूनच संसार करायचा आहे, पण ते मूल जायला लागलं, तुम्ही घट्ट त्याला पकडून स्वतःच्या कुशीत अजूनही ठेवू इच्छिता, आणि इथे सगळा प्रश्न निर्माण होतो. अतिशय कन्व्हिनियंटली आपण विसरून जातो, कारण आपण आपल्या आई वडिलांच्या जे काही संगोपन होतं त्याच्यापासून आम्ही बाहेर पडलोय, आम्ही स्वतंत्र झालो, हे आपण विसरून जातो पूर्णपणे. आपण मात्र मुलाला आपल्या कायात ठेवायचा प्रयत्न करतो. आपण आपल्या आई वडिलांच्या कायात राहिलो का, हा विचार त्यावेळेला आपण पूर्ण सोयीस्करपणे विसरून गेलेले असतो. आणि नेमकं तसंच आपल्या देहाच्या बाबतीत आपण करतो. देह आपला आहे, आपण धारण केलाय, आपल्यासाठी धारण केलाय, तो आपला गुलाम आहे, नोकर आहे, त्याला पाहिजे तसं आपल्याला वापरता आलं पाहिजे. पण आपण हे लक्षात घेत नाही की जरी तुम्ही देह धारण केला तरी सुद्धा
देहातल्या बहुतांश ज्या घटना घडत असतात, बहुतांश त्याच्या हालचाली होत असतात, त्या त्याच्यात तो करत असतो. अतिशय थोड्या घटना अशा आहेत की ज्या तुम्ही स्वतः करता, देहाकडनं करून घेता, तुमच्या त्या ताब्यामध्ये नियंत्रणाखाली असतात. पंच ज्ञानेंद्रियांपैकी डोळे सोडले तर सगळी जी 4 ज्ञानेंद्रिय आहेत ती त्यांची ती वर्तन करत असतात, त्यांच्या त्या संवेदना बाहेरनं घेत असतात आणि मेंदूला पाठवून सुद्धा देत असतात. तुमचं नियंत्रण त्याच्यावर नाहीये आणि डोळे सुद्धा पूर्ण तुमच्या नियंत्रणाखाली नाहीयेत. तुम्ही रस्त्याने जाता, डोळे बंद करून जाऊ शकता का? नाही, उघडे ठेवावेच लागतात. उघडे ठेवले की बाकीच्या गोष्टी तुम्हाला दिसणं क्रमप्राप्त आहे, ते तुम्ही नाही टाळू शकत. तुम्हाला इच्छा असो नाही तर दिसणारच, फक्त त्याचा परिणाम करून नाही घेणं तुमच्या हातात आहे. पण पंच ज्ञानेंद्रियावर जरी ती देहाची असली, जरी तुम्ही ती निर्माण केलेली असली, तरी तुमचं नियंत्रण नाहीये. तसं पंच कर्मेंद्रिय, तुम्ही हातापायाला थोडी आज्ञा देता की चल उठ आणि चल तिकडे, हाताला म्हणता की हे कर ते कर, जे काही असेल ते. पण बाकीचे पंचकर्मेंद्रिय आहेत ते तुमच्या नियंत्रणाखाली नाहीयेत अजिबात. आता हे झाले बाह्य गोष्टी. आत गोष्टी आहेत मन, ते तुमच्या कधीच नाहीये. तुम्ही खूप प्रयत्न करता मनावर नियंत्रण ठेवायचा, ते तुम्हाला अजिबात जुमानत नाही. ते चाचं ते वर्तत असतं, मनमानी करत असतं. बुद्धी तर तशीच आहे. तुम्ही एखाद्या विशेष ठिकाणी बुद्धी चालवू शकता तुमच्या इच्छेने. तुम्हाला किंवा स्मृती सुद्धा, एखादी गोष्ट तुम्हाला घटना आठवायचे, हा ते गेल्या वर्षी दिवाळीला आपण काय केलं होतं, ह्या तुमच्या नियंत्रणाखाली बुद्धी आणि स्मृती करतील आचरण. पण याचा अर्थ ती स्वतंत्र आहेत, तुम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकता असं नाही. ती स्वतंत्रच आहेत. ती त्यांची ती बुद्धी चालू होते, त्यांची ती स्मृती बाहेर येते. नको त्या वेळेला नको त्या स्मृती उफाळून तुम्हाला आठवायला लागतात, तुम्हाला नको असतो. आता ह्या गोष्टी कितीतरी बऱ्या आहेत. त्याच्या पलीकडे आज जी रचना आहे, आज जी व्यवस्था आहे देहाची, जे व्यवस्थापन आहे ते तुमच्या काहीही हातामध्ये नाहीये. श्वसन, हृदयाचं रक्ताभिसरण, आतडी, जठर, अमुक तमुक सगळं आतले जे यंत्रणा आहे तुमच्यावर त्याचं काहीही नियंत्रण नाहीये. तुम्ही निर्माण केलं त्याचं ते वर्तन करायला सुरुवात करतं. मूल मोठं झालं, आता आपल्या पायावर उभं राहिलं, मिळवायला लागलं, त्याचं ते वर्तन करायला सुरू करतं. तुम्ही त्याच्यावर पगडा ठेवायला गेलात की त्रास तुम्हाला होतो, त्यालाही त्रास देता तुम्ही. त्यामुळे तसं देहाचं होतं. तुम्हाला असं वाटतं देह आपल्या आधिपत्याखाली राहायला पाहिजे आणि म्हणून त्याच्यावर तुम्ही हक्क सांगायला जाता, त्याच्यावर जुलूम करायला जाता, त्याला हुकूम द्यायला जाता आणि ते कधीही ऐकत नाही. देह तुमचं मुळीच ऐकत नाही. फार थोड्या घटना आहेत की ज्याच्यावर तुम्ही नियंत्रण करू शकता आणि म्हणून तुम्हाला त्रास होतो या सगळ्याचा, की माझा देह काहीतरी करतोय, ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालता आणि लक्ष घातले की त्या घटनेचे भोग तुमच्यावर निर्माण होतात. बघा, मुलगा बाहेर गेला, तू करतोय नोकरी, घरी आला की तुम्ही विचारता किती पगार मी तुला, पुढल्या वर्षी परत विचारा प्रमोशन मिळालं का, इन्क्रिमेंट मिळालं का, आता किती पगार झाला, काय करतोस त्याचं, काय कोणी बँके वगैरे ठेवतोस का, सगळं उधळतोस. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा काही नाहीये नियंत्रण त्याच्यावर. आणि त्याने जर नीट उत्तरे दिली किंवा दिली नाही, दोन्हीमुळे तुम्ही परिणामित होता. कारण तो जे सांगतो की पैशाची व्यवस्था मी काय करतो पगाराची, ती तुमच्या आचरणात बसत नाही, तुम्हाला ती पटत नाही, तुम्ही त्याला उपदेश करायला जाता. अजिबात दुर्लक्ष करून काही सांगितलं नाही तरी बायकोला जाऊन सांगा की बघा, मोठा स्वतःला शहाणा समजतोय, मला सांगत नाही, कालचा पोरगा माझ्या, झालं सुरुवात. दोन्हीमुळे दुःखी होता. तसं देहाच्या बाबतीत आहे. देह त्याचा तो वर्तन करत असतो, त्याला सोडून द्यायला पाहिजे. पण तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालता, तो काय करतोय काय नाही, काय हे काय ते काय, तो काय बघतोय, तो काय ऐकतोय. मग त्याच्यामध्ये लक्ष घातलं की ते ऐकलेलं आणि बघितलेलं तुम्हाला घटना, त्याचा परिणाम तुमच्यावर होणारच. तुम्ही रस्त्याने जाताय, अनंत आवाज येत आहेत, कानात येत आहेत, देहाचं जे कर्णेंद्रिय आहे ते घेत आहे आवाज, बुद्धीकडे पाठवताय, बुद्धी म्हणते आपल्या कामाचं नाही, जाऊ दे. पण तुम्ही इकडे तिकडे आहे ना, लक्ष देता, काय टूक झालं बघू दे मला, ते काय झालं, कसला आवाज झाला, कुणी ब्रेक दाबला. मग तो शेजारी त्यांच्याच भाऊ असतो, नाही ते स्पीड फार हल्ली, ते बघा ब्रेक दाबावा लागला. त्याच्यावर एक मग व्याख्यान सुरू होतं की हल्ली मुलं कशी जोरात मोटरसायकल चालवतात. कारण काही नसतं, तुम्ही गुंतत 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 जाता, काहीही कारण नाही, तुमचा काही संबंध नाहीये. पण हे जे काही सगळं आहे, देहाची जे आसक्ती आहे आपल्याला, हा देह आपण नष्ट करायला पाहिजे. तरच वैराग्य साध्य होईल. एरवी वैराग्य साध्य होणार नाहीये. एखाद्या वृक्षाच्या फांदीवर पक्षी येऊन बसतो, तिथे तो विष्ठा करतो,
त्यातनं एखाद्या तिसऱ्याच झाडाचं बीज पडतं, विष्ठा असतेच खत म्हणून, त्याला कोंब फुटतो, त्याला मुळं फुटतात, मग ते फांदी असते, त्यामध्ये ती मुळं आत जातात सखोल, आणि ते मूळ झाड असतं ना, ते बिचारे जमिनीतनं सगळं अन्न शोषण करत असतं, आणि हे वरती त्याला बाणगुळ म्हणतात. वेगळंच कुठलं तरी झाड तयार होतं तिथे, ते अन्न सगळं शोषून घेतं, त्याला त्या झाडाचं काहीही कर्तव्य नसतं, ते झाड निस्तेज होतं आणि हे वाढत वाढत जातं. असं आपलं मन आहे. बाणगुळ आपण निर्माण केलेलं नाही, आपण त्याला हाक बोलावलेलं नाही, आपला त्याचा काही संबंध नाहीये, त्याचं ते निर्माण होतं. विषयामधून विषयासक्त असं मन आपल्यामध्ये आपोआप तयार होतं, आणि आपण जे काही जीवन जगतो ते जीवन ते शोषून घ्यायला लागतं, आणि ते स्वतःची जोपासना आणि वाढ करायला लागतो. आपण शुष्क होऊन जातो. मनाला पाहिजे अमुक म्हणून ते म्हणतं खा, आणि खाल्लं जातं. आपल्याला नको असतं, आपलं पोट भरलेलं असतं, समाधानी असतो आपण. मन असं हे नेहमी बाणगुळापासून वाढत 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 जातं. आणि म्हणून जर आपण या मनावर नियंत्रण आणू शकलो, देहभाव नष्ट करू शकलो, तर आपोआपच या गोष्टी बंद होऊन जातील. आपण जर देहभाव सोडला तर त्या देहाच्या वर बाणगुळापासून वाढणारं मनही आपोआप निष्प्रभ होईल. हे आपलं कधीही आपण लक्षात घेत नाही. देहभाव सोडला की मन आपोआप निष्प्रभ होतं, पण देहावर तर मन जगत असतं. आपण जर देहभाव सोडला, देहाला महत्व देई नसे झालो, देहाकडे दुर्लक्ष करायला लागलो, आणि आपला आत्मभाव जर आपण उदित केला, तर स्वाभाविकच देहाचं महत्व कमी होतं, इंद्रियांचा विषय मन कमी होतं, आणि मन तर एकदम निष्प्रभ होऊन जातं. इंद्रियांचे विषय कमी होऊन जातात, मन दुबळ होऊन जातं. त्यामुळे आपण स्वाभाविकच कुठेही गुंतत नाही. विषय येतात जातात, येतात जातात, जात राहतील, साक्षी राहतो आपण त्याला स्वाभाविकपणे. अशा प्रकारे आपण प्रत्यक्ष चक्षुर्वे सत्यम आपल्याला असलेले विषय, इतरांचे विषय, आणि त्यामुळे निर्माण होणारे उपविषय, यामध्ये आपल्या मनामध्ये कुतूहल आणि आसक्ती, जिज्ञासा, इच्छा सगळं काही निर्माण होत असतं. त्याच्यामधून भावभावना निर्माण होतात, रिपू तयार होतात, आणि असं होऊन सुद्धा स्वतःचा देह असून सुद्धा त्यामध्ये आपलं नियंत्रण राहतं. वासना आणि कामना तिथे निर्माण होतात, त्याच्यावर मनाचं नियंत्रण येतं. देहाला सौख्य वाटेल असं मन निर्णय घेतं, देहाला त्याप्रमाणे आज्ञा करतं, आणि देह आणि मन यांचं संगनमत जमून जातं, आणि आपण मालक असून सुद्धा एखाद्या त्रयस्थासारखे बाजूला उभं राहून हतबल होऊन या गोष्टी पाहत बसतो. आपण म्हणजे देह नाही, ही जाणीव सतत राहिली पाहिजे. आपण स्वतःला म्हणजे आत्म्याला समजून घेतलं पाहिजे, सहज आकलन करून घ्यायला पाहिजे. देहभावना संपुष्टात येणं हीच वैराग्याची मोठी खूण आहे. स्व आत्मा याची जाण येणं ही वैराग्याची मोठी खूण आहे. आपण आत्मांश आहोत याचं आकलन सतत करून घेणं, त्याचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करणं, सत्संगात राहणं, योगाभ्यास करणं, अध्यात्म करणं, याने ते साध्य होतं. त्याला दुसरा कुठला विषय नाहीये. नाहीतर जर आपण असं केलं नाही तर उलट होतं की आपण मनाचे गुलाम होऊन जातो. मन काहीतरी सांगतो आणि आपण क्षीण हीन दीन होऊन आत्म्याची जी ऊर्जा असते ती आपण पुरवत राहतो, पण आपण त्याचे गुलाम होतो. परिस्थिती उलटी झाली पाहिजे. आणि म्हणून कधीही मनामध्ये ही जी वितृष्ण भावना आहे ती उदित झाल्यानंतर मनामध्ये किंवा देहामध्ये एखादी वासना किंवा कामना जर निर्माण झाली तर ती दाबून मारून टाकायची नसते. हे मोठं पथ्य आपण पाळायचं असतं. कारण या भावनेमध्ये आपण आत्मा आहोत, आपण मालक आहोत, आपण देह निर्माण केलाय, मन बाणगुळ आहे. या भावनेमध्ये आपण जर मन आणि देह यांना निर्माण झालेली वासना आणि भावना आपण जर खुडून टाकायला गेलो, दाबायला गेलो तर आपल्यावर अनिष्ट परिणाम होतो. मन एकदम कुंठायला लागतं. आपण म्हणतो ना मन कुंठित होत आहे, आत कुठेतरी त्याला इजा पोचते, आणि त्याचं नैराश्य येतं ना मनामध्ये, त्याचा आपल्या शरीरावर परिणाम व्हायला लागतो. आपण आत असतो आणि या मनाचा शरीरावर होणारा परिणाम आपल्या आवाक्याच्या बाहेर जातो, आणि त्यामुळे आपल्याला मानसिक उपचार करावे लागतात मन जागेवर येण्यासाठी. म्हणून त्यांना कधीही दाबायचं नाही, कधी नष्ट करायला खुडायला जायचं नाही. तर मग काय करायचं, तर मनामध्ये जे काही भाव येतील, देहामध्ये ज्या काही वासना येतील, त्यावेळेला जी ऊर्जा आपण पुरवतो ती ऊर्जा त्यांना पुरवल्यानंतर त्यामुळे ते उत्सव मिळून येतात. ते उत्सव मिळणं आपण दुसरीकडे योगिक मार्गाकडे वळवायला शिकायचं. भगवान बुद्धांची एक आठवण सांगतात की ते शांत असे बसले होते, आजूबाजूला शिष्य होते,
इतक्या त्यांच्या अंगावर एक माशी येऊन बसली. स्वाभाविकच पटकन हाताने त्याने ती उडवून लावली. ही क्रिया होऊन गेली. हे ठीक होतं इथपर्यंत. स्वाभाविक क्रिया सगळेच आपण असं करतो. माशी बसली अंगावर, हाताने ते उडवून लावतो आपण. पण बुद्धाने नंतर काय केलं ते मोठं विलक्षण होतं. ते पुन्हा निश्चल बसले. ज्या जागी माशी बसली होती त्या जागी त्याने पुन्हा हात नेला आणि त्याने त्याला उडवण्याचे अभिनय केला आणि पुन्हा तो हात जागेवर आणून ठेवला. आजूबाजूला लोकांनी विचारलं, आपण हे काय केलं? माशी तर मगाशीच उडून गेली, तुम्हाला कळलं नाही का माशी उडालेली? म्हणाले, मला कळलं माशी उडालेली, पण मला हे कळलं की माझ्या अंगावर माशी बसल्यानंतर प्रतिक्षिप्त क्रिया होऊन माझ्या परवानगी शिवाय हाताने ऍक्शन घेऊन ती माशी उडवली. अंग माझं आहे, देह माझा आहे, हात माझा आहे. मला विचारल्याशिवाय त्याने तिकडनं कशी क्रिया केली ती नाही करता कमा. म्हणून त्याला अद्दल म्हणून मी पुन्हा क्रिया करायला लावली. हा भाव जर मनामध्ये तुम्ही जोपासला तर कुठलीही क्रिया देह त्याचा तो करायला धजणार नाही, कारण तुम्ही ऊर्जाच पुरवणार नाही. रविवार सकाळी मस्तपैकी आरामात उठणं झालंय, आंघोळ बिंघोळ झाले आरामसे 11 वाजता आणि ब्रेकफास्टही केलाय 11 वाजता आणि तो सुद्धा हेवी झालाय छानपैकी. आणि मग स्वाभाविक होतं की चला कुठेतरी आता जाऊन येऊ, पुण्याच्या बाहेर जरा आजूबाजूला भटकून येऊ. हा मोह आहे, हा खुडून नाही टाकायचा. मग तिथे आज्ञा अशी द्यायची नाही, बस घरात, काय जायचं नाही कुठे. मनामध्ये बंड निर्माण होईल, मन खंगायला लागेल, त्याचा देहावर परिणाम होईल. तुमच्याही न कळत देह आजारी होईल, तुम्ही बेचैन होऊन जाल. मग काय करायचं? हा जो मोह आहे, हा मोह त्याला साथ द्यायची. पण कशी साथ द्यायची? बाहेर जायचंय, चला जाऊया, निसर्ग सान्निध्यात जायचंय, जाऊया. मग तुम्ही गेलात, काय कुठले ते मला काही नावं माहिती नाही, असेल कुठेतरी धरास्थळ की जिथे छान निसर्ग सान्निध्य आहे, तुम्ही तिथे गेलाय. तिथे गेल्यानंतर हा मोह निर्माण झालेला तुम्ही पूर्ण केलात की काय करायचं? निसर्ग सान्निध्यात ध्यानाला बसून जायचं आपण. तिथे गेल्यानंतर देह आणि मन मोठे तयार असतात. चला चला चला, आपलं ऐकलं या माणसाने, आपल्याला ऊर्जा मिळाली, गाडीत घेऊन गेलाय आपल्याला बाहेर, मजा करूया आता. तिथे गेल्यावर त्याचे पाय बरोबर काय ते कुठे बरोबर अडकवायचे, जाळ्यात मांडी घालायची आणि झाडाखाली शांत बसायचं. मग देह आणि मन निष्प्रभ व्हायला सुरुवात होते. पुढच्या रविवारी ते काय म्हणतं, हा लेखाचा घेऊन जातो आणि ध्यानाला बसतो. त्यापेक्षा जायलाच नको, कटकडच नको, इथेच कुठेतरी टीव्हीला असायला निदान टीव्ही तरी बघेल घरातल्या घरात. आपली आपली माशी नको उडवायला. याला सांगू नये मग मी उडवेन, नाही तर पुन्हा शिक्षा म्हणून पुन्हा ती मला ऍक्शन करायला लावतो, पुन्हा हात तिकडे मला न्यायला लावतो, मला शिक्षा देतो, मला न सांगता केलं जा पुन्हा करते. हे जे रूपांतर आहे, वासना आणि कामना, याचं रूपांतर अध्यात्माकडे वळवायचं. आणि हे वळवता येतं नाही अशातला भाग नाही. मनामध्ये भावना उमटल्या की त्यांना चेपून टाकायचं नाही, तर थोडी साथ द्यायचं, असं करायचं आणि आपल्याला पाहिजे तिकडे वळवायचं. संध्याकाळी बाहेर जायचं, फिरायला जाऊया जाऊया, जायचं फिरायला म्हणून जायचं, पटकन वाटेत कुठे देऊळ असतं तर अजून बसायचं कीर्तनाला, अजून बसायचं प्रवचनाला. बाहेर गेल्यासारखं होतं, त्रास होत नाही. तिथे गेल्यावर त्याचं जे काही, आणि मन कसं आहे, हे विषयासक्त आहे. मागे मी सांगितलंय मनाबद्दल की ते विषयासक्त आहे, त्याला विषय पाहिजे असतो. काय विषय आहे याच्याशी त्याला कर्तव्य नसतं. मनामध्ये त्याचा अयोगिक विषय आल्यानंतर तो तुम्ही जर दाबून टाकला तर ते कुढायला लागेल. मग तुम्हाला मानसिक त्रास होईल, मग तुम्हाला शारीरिक त्रास होईल. पण त्याच्या मनामध्ये वासना आली, भटकायला जावं, त्याला साथ द्यायची आणि भटकायला जाता जाता मग पटकन देवळात जाऊन नाही तर मठात जाऊन बसायचं प्रार्थनेला किंवा प्रवचनाला. मग तो विषय त्याला चालतो, कुठला तरी विषय द्यायचा. हे त्याच्याशी सहकार्य करायला लागतं. थोडं कुरकुर करेल पण करतं सहकार्य करतं. मन तुम्ही करून बघा या गोष्टी. ते आजार नाही पडत, निदान शरीर तरी ते कुडायला नाही बसत, शरीर तरी पोखरून टाकत नाही मन. फार तर म्हणेल अरे मी चाललो होतो सिनेमा बघायला, हा बसला प्रवचनाला जाऊन. ठीक आहे, कुठला तरी विषय दिला, गुंतून राहिलो ना आपण, चला मारून तर टाकलं नाही, आपलं समाधान होतं मनाचं. हे तुम्ही करून बघा, तुम्हाला हे साध्य होईल. मन तुम्हाला त्रास नाही देणार. मग त्याच्यामध्ये ते रस घेतं आपोआप, कारण ते खाद्य आहे, कुठलाही विषय चालतो मनाला. आता पुढची या दृष्टीने एक मोठी गोष्ट लक्षात घ्यायची, हे जे वैराग्य आहे हे कधीही सर्वसंग परित्याग करून साध्य करायचं नाहीये.
कारण या सूत्रातच त्याची सूचना दिलेली आहे पतंजलीने, आणि ते अव्यक्त आहे, ते शोधून काढून आपण बघायचे. सहसा तुम्हाला मिळणार नाही हे विवेचन कुठे वाचायला. कारण वैराग्य म्हटलं की स्वाभाविक मनात येतो की सर्व संघ परित्याग करून पळून जायचं, कुटुंबापासून दूर जायचं, गावापासून दूर जायचं, प्रदेश नको, ओळखीचा प्रदेश नको, ओळखीचे लोक नको, कुठेतरी दूर निघून जायचं. मग कशी कपनायतनं घालून बसलं तरी पाहायला कोण नाही, ओळखीचं कोण नाही. लोक म्हणतात कोणतरी एक बाबा आलाय, गोसावी आलाय, ते चालतं. पण त्यामुळे फारसा काही उपयोग होत नाही. ते संन्यासाच्या छाटीची गोष्ट तुम्हाला चांगली सगळ्यांना माहिती आहे. अरण्यात पळून जायचं, छाटी उंदीर खातात म्हणून मांजर पाळायचं, मांजराला दूध पाहिजे म्हणून गाय पाळायची, गायचं करायला पाहिजे म्हणून पत्नी करायची लग्न होऊन, आणि लग्न झाले म्हणून मुलं व्हायचे. सवाई संसार सुरू अरण्यामध्ये. तशी अवस्था होती. आणि म्हणून कधी असं करायचं. मन देह यांच्या भावना मारून पुढे पळून जायची गरज नाहीये. कारण हे सूत्र काय सांगताय, स्वतःचे विषय, दुसऱ्याच्या अनुभूती आणि या दोहोमुळे निर्माण होणारे उपविषय यांच्यापासून सुटका करून घेणं, त्यांना वश करणं म्हणजे वैराग्य. आता स्वतःचे विषय, दुसऱ्याचे अनुभूती यामधून निर्माण होणारे उपविषय हे समाजात आणि संसारातच शक्य आहेत. तुम्ही तिथून पळून जाऊन अरण्यात बसलात तर ह्या गोष्टी निर्माण व्हायचा प्रश्नच येत नाही. त्या सूत्रातच पतंजली सांगतायत, स्वधर्म स्वकर्म करून, कुटुंबामध्ये राहून, समाजामध्ये राहूनच हे सगळं करायचं आहे. हे वैराग्य तुम्हाला कुटुंबात राहून, समाजात राहूनच साध्य करायचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे, जर तसं नसेल, जर अरण्यात गुहेत बसून जर आपल्याला साधना आणि उपासना करायची असेल, तर या वैराग्याचं एवढं प्रवचन करायची गरजच काय, ही सूत्र सांगायची गरजच काय, तिथं तर काही नाहीच आहे. अरण्य अरण्य, तुम्ही एकांतातच आहात. वैराग्य मुद्दाम निर्माण करायचा प्रश्नच येत नाही. तिथे तुमचं लक्ष विचलित करायला कोणी नाहीच आहे. ह्या सूत्र कशासाठी लिहिलेत, कोणासाठी लिहिलेत? कौटुंबिक लोकांसाठीच लिहिलेत, समाजात राहणाऱ्यांसाठीच लिहिलेत, की कुटुंबात आणि समाजात राहून सुद्धा वैराग्य कसं साध्य करायचं, त्यासाठी सगळी आपली जी काही चालली ती अभ्यास चाललेला आहे. त्यासाठी सूत्र सांगितलेली आहेत, त्यासाठी हा प्रपंच आपण मांडलेला आहे. संसारी व्यक्तीलाच वैराग्य कसं साध्य करावं याचा अभ्यास करावा लागतो. कारण लोभ प्रलोभनाची साधनं आणि लोभ प्रलोभन कशी घ्यावी त्याचा अभ्यास त्याचा अगोदरच झालेला आहे. लोभ प्रलोभनापासून काय सौख्य मिळतं त्याची चव त्याला अगोदरच माहित आहे, आणि तरी सुद्धा त्यातून बाहेर पडायला त्याला अभ्यास करायला शिकवायचा आहे. तरच ते वैराग्य धारण करणं आणि वैराग्याचा अभ्यास करणं या शब्दाला काही अर्थ राहिला. संसारच नसेल, समाजच नसेल, तुम्ही मुळातच गुहेमध्ये जाऊन बसलेले असाल कंदमुळं खाऊन, तो प्रश्नच येत नाही कशाचा काही. त्यामुळे या सूत्रामध्येच पतंजली शिकवतायत की तुम्ही समाजात राहून, संसारात राहूनच वैराग्य साध्य करायचं आहे. आणि ते अतिशय कठीण आहे. कारण का, आपल्याला संसाराचं सौख्य माहिती आहे, त्याची चव माहिती आहे, ते उपलब्ध आहे आजूबाजूला, आणि तरी सुद्धा इदम न मम, इतक्या त्रयस्थ भावनेने, साक्षी भावनेने संसारात राहता आलं पाहिजे. देह जीवित राहिला, सृजन राहिला, कुटुंब चालू राहिला, समाज चालू राहिला, तेवढ्या पुरताच त्याचा उपयोग करायचा आहे. बस तेवढंच, बाकी सगळं सोडून द्यायचं. ॲलोपॅथी औषधं घेणारे बरेच जण आहेत. त्या सगळ्या औषधांमधनं अल्कोहोल असतो, बरोबर आहे का? सगळ्या औषधामधनं अल्कोहोल असतो. म्हणून औषध म्हणून कोणी अल्कोहोल पीत बसले तर चालेल का? औषधापुरतच अल्कोहोल घ्यायचं आहे, तेवढ्या पुरतच असतं त्याच्यामध्ये, तो तेवढंच घ्यायचं आहे. तसं संसारच आहे. औषधापुरता, देह जीवित राहण्यापुरता, सृजन चालू राहण्यापुरता, समाज जीवन चालू राहण्यापुरतच वापर करायचा आहे संसाराचा. बाकी सगळं वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. वैराग्य म्हणजे वीतरागी होणं. राग म्हणजे भावभावना, क्रोध नव्हे फक्त. क्रोधी हा एक प्रकारचा राग आहे. या सगळ्यावर आपण नियंत्रण, काबूत आणायचं आहे, संयम ठेवायचा आहे, विवेक ठेवायचा आहे, तारतम्य ठेवायचं आहे. मगाशी सांगितलं तसं हे जे काही निर्माण होतं त्याला सहकार्य देऊन चटकन ते दुसरीकडे वळवायचं आहे. आपल्याला बाहेर घेऊन जायल्यासारखं करायचं आणि वेगवेगळे त्याला वळण द्यायचं सहज. आणि मग मन तुमच्या अंकित होतं की त्याला विषय हवा असतो, कुठला तरी विषय हवा असतो. काही ना काहीतरी विषय दिला म्हणजे ते त्यात रमतं. आणि म्हणून योगाचं अनुशासन पाळायचं. अनुशासन म्हणजे मिटल्या डोळ्याने त्याचे नियम पाळायचे नाहीत. अनुशब्द हा फार महत्वाचा आहे आणि तो समजावून घ्यायचा आहे. अनुचा अर्थ काय आहे? मागोमाग येणं.
तुम्ही गृहीत धरायचं आहे की आपण जीवन जगताना संसार मागोमाग येणार आहे, समाज मागोमाग येणार आहे, हे गृहीत धरून हे करायचं आहे. ती जबाबदारी आपल्याला पार पाडायची. संसार उभा केला, लग्न केलं की पत्नी, मुलं आणि आपले आई वडील, अनुषंगाने येणारी बहीण भावंडांची जबाबदारी, हा सगळं काही आपल्याला करावं लागणार आहे हे गृहीत धरून त्याच्यामध्ये पडायचं आहे. आणि हे करून शिवाय मुख्य आपला उद्देश अध्यात्म हा आहे. हे एका बाजूला करायचं आहे. कशासाठी? सृजन चालू राहायला, समाज जीवन चालू राहण्यासाठी, देह चालू राहण्यासाठी, देह जिवंत राहण्यासाठी. देह जर सुदृढ नसेल तर तुम्ही साधना नाही करू शकणार, उपासना करायला ताकद निर्माण नाही होणार. तेवढ्या पुरतच ती करायची, त्याच्यापासून पळून जायचं नाहीये. अफलातून नगरमध्ये एक मोठे व्युत्पन्न महापंडित होते, महामहोपाध्याय. ते 80 वर्षांचे झाले, पण त्यांच्या सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम होता. संबंध देशामधून, नगरामधून त्या दिवशी लोक येऊन त्यांच्या पाया पडत होते, त्यांचा यथोचित सत्कार करत होते, त्यांचे आशीर्वाद घेत होते. आमच्या कोकणात आमचे बनू काका पण गेले होते. बनू काकांचे गुरु होते ते त्यांच्या पाया पडले, त्यांचा यथोचित त्यांनी सत्कार केला, जसं करायला पाहिजे तसं, आणि म्हणाले की आशीर्वाद काही उपदेश करा. तेव्हा ते महामहोपाध्याय म्हणाले की वैराग्याने ईश्वराची सेवा करा, संसाराला काहीही अर्थ नाहीये. इथपर्यंत ठीक होतं सगळं. उपदेश मागितला बनू काकाने, त्याने केला, ठीक होतं. पण पुढे काय ते म्हणाले, बनू, आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही 15 वर्षांचे होतो आणि आमचं कुटुंब 10 वर्षांचं होतं. जुन्या काळात ती गोष्ट आहे. पण गेल्या 65 वर्षात आम्ही आमच्या कुटुंबाला स्पर्शही केला नाही, इतकं आमचं वैराग्य कडक आहे. बनू, तू संसार इतके वर्ष गेलास, काय मिळालंस रे? बनू काका कोकणातले ते म्हणाले, काय आहे ते स्वतःला मूल झाल्याशिवाय कळत नाही संसाराचा अर्थ. एकदा कुटुंब म्हणून आपण जर त्याच्यामध्ये पडलो तर त्याची जबाबदारी आपल्यावर येते. तुम्हाला वैराग्य धारण करायचं आहे तर मुळात कुटुंबात पडलात कशाला? ज्याला घरी आणलं, ज्या बाईला, ज्या त्रयस्थ घरात एखादीच्या आपलं घर त्याग करून ती आलेली आहे, तिचा विचार थोडा करायला पाहिजे. तिचं काय? कुठलीही मुलगी बाहेरून सासरी येताना तिच्या बरोबर काही संस्कार येतात तिच्या बरोबर, हे गृहीत धरायला पाहिजे सासरच्या माणसाने. ती एका घरातून दुसऱ्या घरात उंबरठा ओलांडून येते, आपले आई वडील सगळी रक्ताची माणसं दूर ठेवून येते. 20-22 वर्ष किंवा हल्ली आता 25 वर्ष धरून लग्न व्हायला जे काही लागतील ती 25 वर्ष तिच्यावर त्या घराचे मायाचे संस्कार झालेले असतात. सासरी आल्यावर तुम्ही तिचे संस्कार एका दिवसात पुसून नाही टाकू शकत. तुमच्या घरातले जे संस्कार असतात ते तिच्या अंगवळणी लागायला तिला वेळ द्यावा लागतो. आणि इथे सगळा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यांना वाटतं की पाऊल टाकलं, ते काय उंबरठा ओलांडून आत आली की झाली ती जोशीची काय आपटे झाली, संपला, जोशानं मागे पुसून टाका आणि आपटे उदित व्हा. एका दिवसात ही होणारी गोष्ट नाहीये. तुम्ही कुठल्याही घरामध्ये जा, किती त्या सासरच्या लोकांनी तिला अगदी हॅमर करायचा प्रयत्न केला असेल तिच्यावर संस्कारांचा, तरी सुद्धा तिच्याकडनं जे आचरण हळूहळू व्हायला लागेल ते जोशी आणि आपटे यांच्या दोनच्या संगमातनं व्हायला लागेल. कुठल्याही घराचे संस्कार त्या सासूने स्वतः विचार करायचा आहे, आईने विचार करायचा आहे की मी कशी वागले, मी माझे माहेर आणि सासर यांच्या कॉम्बिनेशन मधनच हे घर सुरू ठेवलं आहे, आणि तरच ती व्हरायटी पुढे सुरू राहते. हे सृजनासारखं आहे. पण हा योगिक विचार केला जात नाही त्या सासूबाईंकडनं. आता अपवाद असणार, आता जमाना खूप बदललाय, पण मुळात आधी सून राहतच नाही सासूजवळ, प्रश्नच निर्माण होत नाही. पण सांगता पतंजल सूत्र काय सांगतायत ते मोठं लक्षात घेण्यासारखं. स्त्री आणि पुरुष यांच्या संगमातनं जर सृजन व्हायचं असेल तर ते दोघांपेक्षा वेगळंच होतं तयार. म्हणून चेहरा वेगळा आहे प्रत्येक व्यक्तीचा. तसं सासर आणि माहेर यांच्या संगमातनच ती बाई पुढे संसार करत असते. पुढे तेच तिचे संस्कार, ते मिश्रित संस्कार तिच्या मुलीवर होतात. ती पुन्हा सासरी जाते, पुन्हा ती मिश्रित संसार करत करत जाते. म्हणून जीवनात आनंद असतो, नाही तर चाकोरीबद्ध जीवन होऊन जाईल. पूर्वीच्या काळामध्ये हे असं का होत होतं? बायका गुलाम झाल्यासारखं का राहत होता? त्यांची मनं मारली जायची. चुकून तिचं ते म्हणाली, नाही माझ्या आईने पण मला असं शिकवलं की झालं, अख्ख्या मायाचा उद्धार करून मोकळे. अरे बघ काय ह्याच्यामध्ये काय ती मोठेस बोलले,
खरं बोलली, खरं आहे आणि खरं आहे. तुझी मुलगी जेव्हा सासरी जाणार आहे, तुझे संस्कार घेऊन ती सासरी जाणार आहे, हे ती विसरते बाई. ती सासू भूमिकेत असताना आईची भूमिका विसरून जाते की आपली मुलगी जायचे बाहेर. यालाच सृजन म्हणायचं. दोन घराण्यांचा संगम, त्यातनं पुढे वाट चालू ठेवायचे. तरच ती व्हरायटी राहते, तरच तिथे वैचित्र्य आणि विविधता असते. त्यातच आनंद आहे आणि तो आनंद घ्यायचा. म्हणून सर्वसंग परित्याग करून जीवन जगलं जात नाही, त्याने आनंद नाही मिळत. तुम्ही जर ठराविक चाकोरी निर्माण केलेली असेल तर त्याने प्रत्येकाला नाही वाहता येणार. हळूहळू त्यात विविधता आणि वैचित्र्य यायला पाहिजे, तरच जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. आणि मग तिथे थोडस कसं त्याला वळण द्यायचं, घरातलं वातावरण कसं हलकं फुलकं ठेवायचं, हे त्या लोकांच्या सगळ्या आचरणावर अवलंबून आहे. कसं घेतात त्याच्यावर अवलंबून आहे. पुढची गोष्ट अतिशय महत्वाची लक्षात ठेवायची की म्हणजे माणसाचा, हे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, बाहेर वाचायला नाही मिळणार असा, की माणसाचा जो स्वभाव आहे ना, तो नेहमीच लहान मुलासारखा राहतो. लहानपणी आपण निरागस असतो, निष्पाप असतो आणि मरेपर्यंत आपण तसेच राहिलेले असतो. पण याचा विचार कोणी करत नाही. आपण स्वतःबद्दल करत नाही, दुसऱ्याबद्दल करत नाही. स्वभावाला औषध नाहीये, स्वभाव कधीही बदलत नाही. आपण जन्माला येता निरागस आणि अजाण असतो, ते अजाणाचे सुजाण होऊ, पण निरागसाचे आपण भावना विवश होत नाही. आपण निरागसच राहतो, निष्पापच राहतो, जसे असतो तसेच शेवटपर्यंत राहतो. हे कसं समजावून घ्यायचं आहे? तर जो बदल होतो तो आपल्या सवयीमध्ये होतो, ह्याचा आपण कधी विचार करत नाही. बघा, मी परत सांगतो, आपण जन्माला येताना जसे असतो तसेच आपण मरेपर्यंत असतो. आपण निष्पाप असतो, निरागस असतो, पण नंतर जो बदल होतो आपल्यामध्ये, जसं वय वाढत जातं आणि अजाण ते सुजाण व्हायला लागतो, तसं आपला स्वभाव बदलत जातो. आपण नाही बदलत, स्वभाव बदलत जातो माणसाचा. आणि स्वभाव कसा बदलत जातो? सवयीमुळे बदलतो. आणि सवयीमध्ये बदल झाल्यामुळे हा जो स्वभाव असतो तो बदलत जातोय हा आभास निर्माण होतो. आपल्याला वाटतं आपला स्वभाव बदललाय. मूळ स्वभाव निरागसच असतो, निष्पापच असतो. कुठेही समाजामध्ये बाहेर गडबड गोंधळ करणारे ना, प्रत्येकाच्या घरी जाऊन तुम्ही भेटलात आणि विचारलं, तो म्हणेल हो, बसवर दगड मारायचं खरंच काही कारण नव्हतं. पण समाजाचा एक जो स्वभाव तयार होतो तो आभास असतो, त्यामुळे ती दगडफेक होते. मारणाऱ्याला घरी जाऊन विचारलं तर म्हणेल हो, ते जरा चुकलंच. काय झालं, सगळ्यांनी असं ते एक वातावरण तयार झालं, मी राहिलो नाही, मी दिला दगड फिरकावून. हेच आपल्या बाबतीत होत असतं. स्वभाव बदलतोय हा आभास असतो, आपण मूळ तसेच असतो. हा, आपल्या सवयी बदलतात वातावरणामुळे, इतरांचा वर्तणुकीचा परिणाम होतो आणि आपला स्वभाव बदलत जातो. आणि स्वभाव बदलतो याचा अर्थ काय होतो? हा बदललेला स्वभाव पुन्हा आपण बदलू शकतो. ही जी काही आहे हे लक्षात घ्या. आपण जर सवयीमुळे दारुडे झालेले असू तर ती दारू सुटू शकते, कारण मूळ दारू न पिणारा दारुडे झालेला असतो, त्याचा स्वभाव बदललेला असतो, पुन्हा तो पूर्वस्थितीत येऊ शकतो. मूळ मनुष्य कधीही वाईट नसतो आणि फक्त अध्यात्मानेच होऊ शकतं. फक्त अध्यात्माने, फक्त सत्संगाने, त्याला दुसरा पर्याय नाहीये. भावना विवश मनुष्याला भावनेत घेऊन, श्रद्धेमध्ये घेऊन त्याला जर पटवून दिलं की तू मूळ असं नाहीयेस, लहान असताना तू हे करत होतास का नाही, तू केव्हा करायला लागलास, 25व्या वर्षी का करायला लागलास, नाही घरी करत होतास का नाही, वडिलांच्या समोर करत होतास का नाही, का करत नव्हतास, ते वाईट आहे म्हणून करत नव्हतास. आज बघायला वडील नाहीत म्हणून तू करतोयस. तुझ्या मुलाने असं केलं तर तुला आवडेल का? तू का गांजा ओढतोयस, का सिगरेट ओढतोयस? तुझ्या बायकोने ओढलं तर चालेल का तुला? तू घरनं ऑफिस मध्ये घरी गेलास आणि मस्तपैकी बायको तुझी सिगरेट ओढत बसले, हे तुला भारतीय घरामध्ये चालेल का? नाही चालणार. मग तू का करतोस? जर श्रद्धेमध्ये घेतलं, भावनेमध्ये घेतलं तर त्या मनुष्याला ते पटतं. आचरण चटकन बदलेल असं नाही, पण त्या पाईपलाईन मध्ये, त्या चॅनल मध्ये आपण त्याला घालू शकतो. थोडा वेळ जाईल पण होऊ शकतं. हे अध्यात्माने होऊ शकतं. आणि म्हणून वैराग्य अंगी आणणं हे कितीही अतिशय कष्टदायक असलं तरी ते अशक्य नाहीये, कारण मूळ मनुष्य हा निष्पाप असतो, निरागस असतो. तो बदलतो त्याच्या सवयीमुळे.
त्यामुळे त्याचा स्वभाव बदलल्यासारखा आपल्याला आभास होतो. तसं नसतं, स्वभाव तोच राहतो. ह्या सवयी बदलत जातात आणि या सवयी आपण योगिक आचरणाने, सत्संगाने, अध्यात्माने जाग्यावर आणू शकतो. फक्त प्रयत्न आणि अभ्यास करायची जिद्द पाहिजे.